की त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या नादात असेल किंवा काही असेल, काय झालं, नादात असेल किंवा काही असेल, साधारणपणे ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. आणि करून घेतल्यानंतर आपण पाहतोय मुंबईमध्ये ना 2022-23चे रस्ते झालेत ना 23-24चे रस्ते झालेत. हा घोटाळा तेव्हाही होता, आज देखील आहे. आणि हा घोटाळा स्पष्टपणे कार्टिलायझेशन आणि घोटाळा कसं झालाय हे मी आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आणलं. आज मुंबई भाजप जे नाटक करत आहे की SIT वगैरे लावा, मग तुम्ही जेव्हा मी 2 वर्ष बोलत होतो आणि हे सगळे दाखले लोकांना दिले, मी हे सगळे एव्हिडन्सेस मी लोकांसमोर आणले, तेव्हा तुम्ही का काही बोलला नाहीत, ह्याचं उत्तर देखील मुंबई भाजपने देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज ही बातमी आलेली आहे, ही बातमी आजच्या पेपरमध्ये आलेली आहे. बातमी एवढीच आहे की BMC प्लॅन्स टू लेव्ही युजर फी पर फ्लॅट फॉर वेस्ट कलेक्शन. मुंबईमध्ये 2017 पर्यंत साधारणपणे 10,000 मेट्रिक टनचा कचरा रोज गोळा केला जायचा आणि डम्पिंग ग्राउंडला जायचा. 2017 मध्ये आम्ही मोहीम काढली होती की प्रत्येक बल्क जनरेटर म्हणजे 100 kgहून जास्ती कोणी असेल त्यांनी कचऱ्याचं विलगीकरण करावं. ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, ते वेगळं वेगळं करून कंपोस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून साधारणपणे मुंबईतला कचरा हा 10,000 मेट्रिक टनवरनं डेली कलेक्शन आपण 6,500 मेट्रिक टनवर आणलं. त्याचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलं आपण. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2030 हे डॉक्युमेंट देखील रिलीज केलं आणि त्याच्यात आपण काही गल्ल्यांमध्ये स्ट्रीट लाईट्स कशा त्या कचऱ्यातून आपण ती वीज कशी निर्मिती करू शकतो, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी कशा करू शकतो, प्रत्येक वॉर्डमध्ये हे सेंटर्स कसे असायला पाहिजेत, हे सगळं कामही केलेलं आपण. पण आत्ता आपण पाहतोय की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत, कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल, प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल. आत्तापर्यंत जर झालं नाही ते आत्ता कशाला करता तुम्ही? जे मुंबईत आपण पाहतोय जिथे जिथे अजूनही गेल्या 2 वर्षात अनेक वेळा आम्ही आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल G साऊथच्या किंवा मग मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं असेल की मुंबईत अजूनही कचऱ्याचे ढिगारे गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणून उचलले जात नाहीत. ते जे ढिगारे आशेचे आशे पडलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे देणार का नागरिक म्हणून? प्रत्येक वेळा ढिगारा दिसला की तुम्ही मुंबईकरांना पैसे देणार आहे का? तर मग ही फी कशासाठी लावत आहात आणि ह्याचा आम्ही विरोध करणार म्हणजे करणार, सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार, हे आज तुम्हाला सांगतो. मुंबईचं आपण पाहताय अदानीच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे, काल परवाकडेच आम्ही आंदोलन देखील केलं की पॉवर मीटर्स असतील, स्मार्ट मीटर्स असतील, त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. पण मुंबईकरांवर आपण एका बाजूने पाहतोय जे काही रस्त्याचा घोटाळा झाला, भाजप आधी बोलायला तयार नव्हतं. आता फडणवीस साहेबांना खरोखर मोका आहे, मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील, ह्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की ह्यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाही तोपर्यंत ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की वॉशिंग मशीनचं सरकार नाही.